लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुनीतापासून. तर आता इथे सुनीता, मानिनी, काव्या आणि विक्रम बसलेले असतात डायनिंग टेबलवरती. तर आता इथे सुनीता आपला अजेंडा घेऊन आलेली असते की काव्याला एक्सपोज करायचं म्हणून. तर आता इथे सुनीता म्हणत असते, चकली मस्त झाली आहे काव्या, तूच केली असशील ना, असं म्हणते सुनीता. म्हणजे चकलीसारखं गोल गोल फिरवायला तुला छान जमत असेल ना, असं म्हणते आता इथे सुनीता. मी नाही केलं, माझ्या ताईने, आणि असं म्हणते आता इथे काव्या, आणि असं म्हणते आता इथे सुनीता तिच्या नवऱ्याने केलं, असं म्हणते आता इथे काव्या. आणि तू काय केलंस, असं म्हणते सुनीता. तिने आणि आम्ही दोघे मिळून आमच्या अख्ख्या घराची सजावट केली, असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे वा, चांगलेच दिवे लावलेस ग काव्या, असं म्हणते आता इथे सुनीता टोमणा मारत. तर आता विक्रम आणि मानिनीला का आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळं. आय मीन सजावट एकदम छान केली आहे, असं म्हणते आता इथे सुनीता. तू लावलेल्या दिवांचा उछेड अगदी घरभर ओसांडून जातोय, असं म्हणते आता इथे सुनीता. असंच वाटतंय, असं म्हणते सुनीता. हो ना मानिनी, असं म्हणते आता इथे सुनीता. हो ना, असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे राग येतो विक्रमला खूप, आणि तो बघतच राहतो सुनीताकडे. मानिनी तुमचं चालू द्या, मी आलो जरा, असं म्हणतो विक्रम. अरे बस रे विक्रम, तुला बोर होतंय का, असं म्हणते आता इथे सुनीता. नाही नाही नाही, बोर वगैरे काय होत नाही, असं म्हणतो विक्रम. काय मीनाक्षी जरा वळणार होती, अजून का आले नाहीत, म्हणून म्हटलं फोन करून विचारावं, असं म्हणतो आता इथे विक्रम. ओ मीनाक्षी, असं म्हणते आता इथे सुनीता. ही तीच मीनाक्षी आहे ना जिच्याशी तुझं लग्नाआधी अफेअर होतं, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्याला शॉक बसतो, ही काय बोलतेय म्हणून. वहिनी खलबत्ता पाहिजे होता, मला सापडतच नाही, असं म्हणते आता इथे आशा. आधीचा गंजला ना, म्हणून आता नवीन आणलाय आणलाय बघ, बॉक्स असेल तिथेच ओट्याच्या शेजारी नवीन आहे, असं म्हणते आता इथे मानिनी. बरं बरं, असं म्हणते आता इथे आशा. बरं मला सांग, तू आणि मीनाक्षी अजूनही मित्र आहात का रे, असं म्हणते आता इथे सुनीता विक्रमला. नुसता मित्र नाही आहोत, आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं म्हणतो आता इथे विक्रम. तर मानिनीला राग येतो. मी मीनाक्षी, आमची म्हणू, आमचा खूप छान चांगला ग्रुप आहे, असं म्हणतो आता इथे विक्रम. अरे वा, बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही, असं म्हणते आता इथे सुनीता. म्हणजे काय, असं म्हणतो विक्रम. आहोतच, नाही पण मला आपलं वाटलं होतं की आमच्यासोबत राहून तुम्ही सुद्धा प्रोग्रेसिव्ह व्हाल, असं म्हणत होता इथे विक्रम. नवरा बायकोंच्या नात्यात मी तरी तुमच्यासारखी प्रोग्रेसिव्ह नाही वागू शकत. माझ्या मते नवऱ्या बायकोंमध्ये पॉझिटिव्हनेस हवा, मगच त्यांच्यामध्ये प्रेम टिकून राहू शकतं, असं म्हणते आता इथे सुनीता. तुमच्या ह्या फिलॉसॉफीज आम्हाला काही जपणार नाहीत बाबा, असं म्हणत होता विक्रम. तुला का राग येतोय का, बरं सॉरी, बरं ते सोड. तुझं असं कधी होतं का रे की मनूसोबत असताना मीनाक्षी सोबतचा एखादा क्षण तुला आठवतो, असं म्हणतो आता इथे सुनीता. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतोय का बोलते म्हणून. जसं मनूसाठी तू जर गुलाब घेतलास आणि तुला अचानक आठवलं की मीनाक्षीलाही गुलाब आवडायचं, असं म्हणते आता इथे सुनीता काव्याकडे बघून. तर आता इथे मानिनी म्हणते, अगं सुनीता काय चाललंय तुझं, असं म्हणते आता इथे मानिनी. असले सगळे प्रश्न का विचारतेस तू, असं म्हणते मानिनी. अगं मला बचायचं होतं की लोक आपला भूतकाळ विसरतात का, कारण तुझ्या सुनेला तर काही जमणार नाही, असं म्हणते आता इथे सुनीता. म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला, असं म्हणते मानिनी. मला का म्हणायचंय ते तुझ्या सुनेला कळलंय, बरोबर ना काव्य, असं म्हणते आता इथे सुनीता. उठून म्हणते बघा प्रेक्षक उभारून. तर आता इथे काव्याकडे बघत असते ती. काय काय, असं म्हणतो विक्रम. हा काय तमाशा लावलाय, असं म्हणतो इथे विक्रम. तमाशा नाही, असं म्हणते आता इथे सुनीता. मी सत्य सांगायला आली आहे इथे, असं म्हणते आता इथे सुनीता. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना, त्याचा चेहरा दाखवायला आली, असं म्हणतात इथे सुनीता. आता धक्का बसतो आता काव्याला. तर आता इथे काव्याला सुचतच नसतं काय बोलू म्हणून. तर आता इथे ती बघते मानिनी आणि विक्रमच्या चेहऱ्याकडे. अगं सुनीता, अगं काय चाललंय तुझं हे सगळं, असं म्हणते आता इथे मानिनी. मी तुला फोनवर सांगितलं होतं की काव्याच्या बाबतीत माझा गैरसमज झाला होता, असं म्हणते आता इथे मानिनी. आणि तो आता दूर झालाय, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणते मानिनी. तू हा सगळा विषय थांबव बरं, असं म्हणते आता इथे मानिनी. थांबवलं असतं, असं म्हणते आता इथे सुनीता, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवला, ते मला आवडलं पण नाही. तू काव्याला माफ केलं, पण मी त्यांना एकत्र बघितलं होतं, असं म्हणते आता इथे सुनीता. तू तिच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला फसू शकतेस, तिला माफही करू शकतेस, पण तुझे डोळे उघडणं हे माझं काम आहे म्हणू, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता सुनीता म्हणते, आज मी तुला पुराव्यांशीच भेटायला आली, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे सुनीता बघते परत काव्याकडे, आणि काव्या खूप घाबरलेली असते. तर आता इथे सुनीता काढते बघा प्रेक्षक हो सगळं आपलं गिफ्ट. हे माझं गिफ्ट आहे मानिनी, असं म्हणते आता इथे सुनीता, आणि देते आता ती मानिनी. नाही 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 मानिनी, काय ते गिफ्ट वगैरे घ्यायची काही गरज नाही, असं म्हणतो आता इथे विक्रम. हे बघ, असं म्हणतो विक्रम, भलतं सलतं ऐकायचं नाही आहे आम्हाला तुझ्याकडून, असं म्हणते आता विक्रम सुनीताला. बरोबर बोलतायत विक्रम. काव्या ह्या घराची लक्ष्मी आहे, असं म्हणते आता इथे मानिनी. आणि माझ्या लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुनीता हसते. त्यामुळे ते ते गिफ्ट वगैरे आहे ना, ते घेऊन जा, घेऊन निघ तू, असं म्हणतो आता इथे विक्रम. मी जाईनच, असं म्हणते आता इथे सुनीता, पण तुमच्या काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्यावरच, असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे खूप राग येतो बघा प्रेक्षक हो मानिनी, विक्रमला आणि आता काव्याला सुद्धा. तर आता इथे सुनीता म्हणते, कारण तुमची ही लक्ष्मी रोज तुमच्या डोळ्यामध्ये माती फेकतेस, म्हणते आता इथे सुनीता. हे काय मला बघवत नाहीस, म्हणते आता इथे सुनीता. तर सुनीता म्हणते, मानिनी उघडा बॉक्स, असं म्हणते ती.
तर आता इथे सुनीता म्हणते, उघड ना गं, उघड ना हा बॉक्स. ठीक आहे, मीच उघडते असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता ती बॉक्स उघडते, तर त्याच्यामध्ये 4 गिफ्टचे पाउचेस असतात आणि एक पेनड्राईव्ह असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या बघितलेले असते तो पेनड्राईव्ह. तर आता इथे दाखवते ती मानिनीने विक्रमला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुनीता ठेवते तो बॉक्स सगळ्यांसमोर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विक्रम, मानिनी आणि काव्या बघतच राहतात. ह्यात आहे ते पेनड्राईव्ह असं म्हणते आता इथे सुनीता. ह्या पेनड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्याचे तर रंग सोडतात बघा प्रेक्षक हो हे बघून. तर आता इथे खूप घाबरते काव्या. तर आता इथे सुनीता म्हणते, समोरच्याचा चेहरा आपल्याला फसू शकतो, पण आपले डोळे कधीच आपला विश्वासघात करत नाहीत असं म्हणते आता इथे सुनीता. आता तूच बघ हे फुटेज मानिनी असं म्हणते सुनीता, आणि तूच ठरव की कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी येते असं म्हणते आता सुनीता. व्हॉट नॉनसेन्स इज दिस, काय प्रकार आहे हा असं म्हणतो आता इथे विक्रमाने ओरडतो तो सुनीताला. तर आता विक्रम म्हणतो, तू काय सणासुणीच्या दिवशी आमच्या घरी भांडं लावायला आलीस का असं म्हणतो आता विक्रम. शांत राहा तुम्ही असं म्हणतो आता इथे काव्या. ही तुझ्या कॅरेक्टर बद्दल काही बोलते, ऐकून घेऊ मी. निघ तू इथून, चल असं म्हणतो विक्रम. 1 मिनिट असं म्हणते आता इथे सुनीता. मी इथे आमच्या मनूसाठी आली असं म्हणते आता इथे सुनीता. ह्या काव्याने तिच्या डोळ्यावरती जे छापडं लावली आहेत ना ती काढायला आली आहे असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता सुनीता म्हणते, आमची मनू बिचारी भोळी आहे, शाळेतही असंच कुणावरही विश्वास टाकायची आणि सहज फसवली जायची असं म्हणते सुनीता. पण मी मात्र खंबीरपणे तिच्यासोबत होते असं म्हणते आता इथे सुनीता. सतत तिला वाचवायचे असं म्हणते सुनीता. शाळेत असतानाही तिचा हात सोडला नाही आणि आजही तिचा हात सोडणार नाहीये मी असं म्हणते सुनीता. मनू तू बघ या पेनड्राईव्ह मध्ये काय येते, मी लॅपटॉप सुद्धा आणले असं म्हणते आता इथे सुनीता. काय करताय तुम्ही, काय हे कशासाठी करताय असं म्हणते आता इथे काव्या. काय मिळतंय काय तुम्हाला हे सगळं करून असं म्हणते आता इथे काव्या. आणि रडत असते ती. आधी काय कमी चरे पडलेत काय माझ्या आणि मानिनी काकूच्या नात्यांमध्ये, रिक्वेस्ट करते मी तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. हात जोडते तुमच्या समोर, नका हे सगळं करू असं म्हणते आता इथे काव्या. आणि काय मिळणार आहे तुम्हाला, माझा भूतकाळ उकरून असं म्हणते काव्या. आता का असं म्हणते आता इथे सुनीता. भूतकाळ आहे ना तुझा असं म्हणते सुनीता, मग आता भीती कसली वाटतेय. मानिनी तर मला कौतुकाने सांगायची की आमची काव्या बिनधास्त आहे, बेधडक आहे असं म्हणते आता इथे सुनीता. जर तुझ्या मनात चोरी नाहीये तर घाबरतेस कशाला असं म्हणते सुनीता. अगं कर नाही त्याला डर कसली असं म्हणते आता इथे सुनीता. गल्लत करताय तुम्ही असं म्हणते इथे काव्या. ना मला कशाची भीती आहे, ना मला माझ्या मनामध्ये काही चोरी आहे असं म्हणते काव्या. फक्त तुमचा मुद्दा पटवून द्यायला जे काय करताय ना तुम्ही हे सगळं चुकीचं आहे हे सांगते मी तुम्हाला. काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून असं म्हणते काव्या. समाधान असं म्हणते आता इथे सुनीता. समाधान, तुझा खरा चेहरा मनू समोर आणल्याचा समाधान असं म्हणते आता इथे सुनीता. मुळात मी काय मनू काय, आम्ही वन मॅन वुमन आहेत ग, पण तुमच्या पिढीचं तसं नाही आहे असं म्हणते सुनीता. तुम्हाला वर्तमानाचाही हात पकडायचा आहे आणि भूतकाळाच्या पण मिठीत शिरायचं आहे असं म्हणते सुनीता. हाऊ डेअर यू, असं बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी असं म्हणतो ते विक्रम. ऐकतेस ना असं म्हणतो विक्रम. ऐकतेस ना मानिनी काय बोलते तुझी मैत्रीण असं म्हणतो विक्रम. तू बोल ना असं म्हणतो विक्रम. बोल काहीतरी बोल असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता मानिनी का बोलतच नाही, ती का बोलणार आहेस म्हणते आता इथे सुनीता. तर सुनीता म्हणते, मानी आहे आमची मनू असं म्हणते ती. तिला ना लाज वाटत असेल की काव्या तिची सून आहे म्हणून असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे सुनीता म्हणते, जी मुलगी लग्न झालेलं असताना ही एका मुलगाला कॅफे चोरून भेटते, त्याच्याकडून गुलाब घेते असं म्हणते सुनीता. लग्न झालेलं नसतानाही त्या मुलाला नवरा मानते असं म्हणते सुनीता. आणि तिचा नवरा आहे त्याला अंधारात ठेवते असं म्हणते सुनीता. काय म्हणायचं अशा मुलीला असं म्हणते आता इथे सुनीता. बघा प्रेक्षक हो, बसला बिचारा आमचा पार्थ, अशी ही मुलगी आपल्या पार्थला विकून खाईल असं म्हणते सुनीता. बास असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्या तोंडून पार्थ देशमुखांचं नाव ऐकायचं नाहीये मला असं म्हणते आता इथे काव्या. पार्थ देशमुखांसारखा भल्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून घ्यायचा हक्क नाही आहे तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. मुळात कुणाच्याही आयुष्यात लुडबुड करायचा हक्क कुणी दिला तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. सणासुनीच्या दिवशी लोकांच्या घरात येऊन त्यांच्या आनंदामध्ये मिठाचे खडे टाकताना काहीच वाटत नाही का तुम्हाला असं म्हणते काव्या. वा रे वा असं म्हणते सुनीता. चोर तो चोर आणि वरती शिरजोर असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता सुनीता म्हणते, अगं इतक्या धुतल्या तांदळाची आहेस ना तर मग का नाही मानिनी समोर अजून आणलंस त्या मुलाला असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता सुनीता म्हणते, तिने तुला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं, पार्थपासून वेगळं केलं असं म्हणते आता सुनीता, तरी तुला काहीच नाही वाटलं असं म्हणते आता इथे सुनीता. तर सुनीता म्हणते, तुला त्रास दिल्यावर तिला त्रास होत होता असं म्हणते सुनीता. तर सुनीता म्हणते की पण तुला काय नाही त्याचं, तू मात्र बरोबर ऐनवेळी संधी साधूपणा केल्यास असं म्हणते ती. पार्थच्या नजरेत मोठा होण्यासाठी हातावर जळका दिवा घेतला होतास ना असं म्हणते सुनीता. अगं असं म्हणते मानिनी, बघू तुझा हात असं म्हणते सुनीता. ह्याच हातावर दिवा घेतला होतास ना, कधीपर्यंत असं म्हणते आता सुनीता. तर सुनीता म्हणते, हात भाजेपर्यंत की जीवाने तुला येऊन बघेपर्यंत असं म्हणते आता इथे
सुनीता. तर आता इथे सगळ्यांनाच राग येतो, हे काय बोलते सुनीता म्हणून. त्या बिचाऱ्या जीवाला तुझी दया आली, त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं असं म्हणते सुनीता. पण तुझं काय असं म्हणते ती. दिखावाच केलास ना तू असं म्हणते आता इथे सुनीता. एवढं सगळं करूनही तू मानेनी समोर त्या मुलाला आणलंच नाहीयेस असं म्हणते आता इथे सुनीता. पण आता आम्ही आणणार आहे असं म्हणते सुनीता. तर आता इथे ती पेनड्राईव्ह घेते हातामध्ये. मी दाखवते आता पेनड्राईव्ह मधला CCTV फुटेज असं म्हणते ती. आता मानिनीलाही बघू दे ना तुझे आणि त्या मुलाचे चाळे असं म्हणते ती. तर आता तिला आठवतं त्या दिवशी कसं जीवाने आणि तिने वेळ घातलेला असतो तिच्या कॅफेमध्ये. सगळं आठवतं आता इथे काव्याला बघा प्रेक्षक हो. आणि सगळे क्षण जुने क्षण जीवावर घातलेले सगळे आठवतात आता काव्याला. देवा प्लीज थांबव हे असं म्हणते काव्या. प्लीज प्लीज थांबव, जीवाला आणि मला एकत्र बघून या घराचा श्वास थांबेल असं म्हणते काव्याने. प्रे करते ती मनातल्या मनात. आणि आता इथे रात्र दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुनीता चालू करते बघा प्रेक्षक हो तो फुटेज. तर आता पेनड्राईव्ह घातलेली असते ती. अरे बस बस थांबवते आधी असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे सुनीता बंद कर, सांग ना हिला तू असं म्हणत होता इथे विक्रम. बस बस बंद कर तू हे असं म्हणत होता इथे विक्रम. काय करतेस तू असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे फुटेज चालू होतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बसलेली असते. तेवढ्यातच आता काव्याला खूप भीती वाटायला लागते. मानिनी बघ इकडे असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे मानिनी खूप चिडलेली असते, बघतच नाही ती. अगं माझ्याकडे नाही ह्याच्याकडे बघ फुटेजकडे असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्या बघते त्या फुटेजकडे. तिला भीती वाटत असते, खूप खूप जास्त भीती वाटत असते काव्याला. आणि मानिनी मात्र बंद करते ते लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह काढून घेते ती आता. आपल्या हातामध्ये घेते तो पेनड्राईव्ह मानिनी. मला मान्य आहे मानिनी तुला भगवत नाही आहे, पण तरीही बघ तुझ्या या कॅरेक्टरला सुनेचे चाचडे. तर तेवढ्यातच आता मानिनी हात उघडते बघा प्रेक्षक सुनीतावरती आणि कानाखाली बडवते आता ती त्या सुनीताच्या. इथे खूप चिडलेली असते आता इथे मानिनी. सुनीताला कानाखाली जोरात मारते मानिनी. आणि आता इथे सुनीता म्हणते म्हणू माझ्या काव्याबद्दल, माझ्या सुनेबद्दल, ह्या घरातल्या लक्ष्मीबद्दल आता एक शब्द जरी बोललीस ना तर खबरदार असं म्हणते आता इथे मानिनी. मनू अगं असं म्हणते आता इथे सुनीता. चुप एकदम चुप, इतका वेळ काळजावर ठेवून सगळं ऐकत राहिले मी असं म्हणते मानिनी. आताच्या मुठी वळून राग गिळत राहिले तर तू लिमिट क्रॉस केले सुनीता असं म्हणते आता इथे मानिनी. सुनीता पण म्हणते तू सुद्धा लिमिट क्रॉस केलेस मानिनी. तू माझ्यावर हात उचललास असं म्हणते सुनीता. हो कारण यापूर्वी तुझ्यामुळे मी माझ्या काव्यावर हात उचलला होता असं म्हणते मानिनी. तर मानिनी म्हणते तू जे मला दाखवत राहिलीस तेच बघित राहिले मी आणि काव्याच्या बोलण्याला खोटं मानत राहिले आणि तू जे जे सांगत राहिलीस त्या सगळ्याला खरं मानत राहिले मी असं म्हणते आता इथे मानिनी. म्हणून ही चपराक आहे असं म्हणते ती. ही चपराक त्या प्रत्येक सासूकडून आहे जी सासू आपल्या सुनेबद्दल काहीही चुकीचं ऐकू शकत नाही असं म्हणते मानिनी. अशा चुकीच्या सुनेबद्दल काय बरोबर ऐकणार आहेस तू मानिनी असं म्हणते आता सुनीता. नाही सुनीता तू चुकतेस असं म्हणते मानिनी. अगं तुझा गैरसमज झालाय, ऐक माझं असं म्हणते सुनीता. ला मानिनी तू काव्याबद्दल जे काय बघितलंस, जे काय माहिती आहे त्या सगळ्याला तू तुझा रंग लावलास असं म्हणते मानिनी. आणि माझ्या डोळ्यासमोर तू सतत नाचवत राहिलीस असं म्हणते आता मानिनी. अर्थात माझी तर चूक आहेच आहे, जी मला मान्यच आहे असं म्हणते मानिनी. पण ह्या विक्रमबद्दल मला काही चुकीचं सांगितलं तर विश्वास ठेवणार आहे, नाहीच ठेवणार ना असं म्हणते आता इथे मानिनी. मग काव्याच्या बाबतीत मी हे का केलं असं म्हणते आता मानिनी. तिला वाईट वाटतं का मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला असं म्हणते मानिनी. का तुझं ऐकत राहिले मी असं म्हणते मानिनी. शेवटी मी सुद्धा सासू असल्याचे रंग दाखवलेच असं म्हणते मानिनी. का नाही त्यावेळेला तिची मैत्रीण झाले मी, का तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर विश्वास ठेवला नाही मी असं म्हणते मानिनी. तर काव्या पण रडायला लागते खूप. तर विक्रम तिला सांत्वना देतो. इतकी धीट इतकी सडतोड वागणारी ही काव्या, तिची दुखणी नस पकडली मी आणि गप्प झाली बाबडी असं म्हणते आता इथे मानिनी. काही बोलली नाही तेव्हा असं म्हणते मानिनी. तरी मी सुद्धा पार्थाने तिच्यात जी भांडणं मी बघत होते त्याची चुकीचे अर्थ काढले मी. मला बहुतेक ह्या निष्कर्षावर पोचायला सोपं गेलं की काव्या माझ्या पार्थ बरोबर खुश नाही आहे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी पुढे म्हणते की तसं काहीही नव्हतं सुनीता, तसं काहीही नव्हतं. 100 नवरी सोनं असतं ना सुनीता असं म्हणते मानिनी. ते कितीही आगीत टाका ते जळत नाही, ते उझळून वरच येतं असं म्हणते मानिनी. तर आता इथे काव्या बघते मानिनीकडे. माझ्या दोन्हीही सुना नंदिनी आणि काव्या 100 नंबरी सोने आहेत असं म्हणते आता इथे मानिनी. तर काव्याला खूप वाईट वाटतं. तिचं ज्या परिस्थितीत लग्न झालंय ना ते बघायला तू नव्हतीस. अशा परिस्थितीत दुसऱ्या कोणा मुलीचं लग्न झालं असतं ना तर या घराला माझ्या मुलांना केव्हाच सोडून गेल्या असत्या असं म्हणते आता इथे मानिनी. तर इथे सुनीताला काय बोलायलाच येत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी म्हणते पण या
ह्या सोडून गेल्या नाही आहेत, त्या थांबल्या आहेत असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे सुनीता एकदम गपचूप थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. आपण म्हणतो घरोघरी मातीच्या चुली, पण प्रत्येक चुलीवर सेम अन्न शिजतं असं नाही असं म्हणते मानेने. तर सुनीता म्हणते मानेनी, हे बघ मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. तुझं घर तुझी माणसं तू सांभाळ असं म्हणते सुनीता, पण मी माझ्या अनुभवावरून सांगते असं म्हणते सुनीता. अगं माझी सून ही सुरुवातीला अशीच गोड बोलली, गोड वागली आणि आधी काकू काकू नंतर आई आई करून गळ्यात पडली. पण एक नंबरच्या चंट असतात ग या मुली असं म्हणते आता इथे सुनीता. गोड बोलून तिनेही असाच दिखावा केला आणि आई आई करणाऱ्या माझ्या विजयला माझ्यापासून तोडलं असं म्हणते सुनीता. दिवसभर काय झालंय कॉफी पीत माझ्याशी शेअर करणारा माझा मुलगा बाय आई शिवाय एक शब्दही बोलेनासा झालाय माझ्याशी असं म्हणते सुनीता. ह्या मुली घरं तोडतात, आपल्याला आपल्याच मुलांपासून बाजूला करतात. तेव्हाच मी ठरवलं प्रत्येक सासूला मी समजावत जाईन. त्या दिवशी तू भेटल्यावर मला सगळा प्रकार लक्षात आला म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मनूचे कान भरलेस असं म्हणत होता इथे विक्रम. काय ग असं म्हणत होता इथे विक्रम, काय विचारतोय मी असं म्हणत होता इथे विक्रम. अगं लग्न करून घरात आणलेल्या सुना म्हणजे पंतीसारख्या असतात असं म्हणतो विक्रम. सासरच्या आणि बाहेरचा दिवा उजळतात ते असं म्हणतो विक्रम. तर काव्या खूप रडत असते पण तरीही त्यांना तेलवात ठरवली जाते मायेची विश्वासाची असं म्हणतो विक्रम. आणि आमच्या सुनाच्या बाबतीत हे सगळंच करत होतो असं म्हणतो विक्रम. पण तू असं म्हणतो विक्रम, तू तू गैरसमजाचे फुंकार घालून आमच्या घराचं वाट लावली सगळ्याची असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे विक्रम म्हणतो पण एक लक्षात ठेव सुनीता असं म्हणतो विक्रम, दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार कधी कमी होत नाही असं म्हणतो विक्रम. आणि मी टूरवर जाताना माझ्या घरातल्या सासू सुना अगदी घरातल्या घरात सगळ्या माझ्या सासू सुना घरातल्या आमच्या गळ्यात गळ्यात हात घालून फिरायच्या आणि मी आल्यावर मला समजलंच नाही काय चाललंय म्हणून चित्रच बदललं होतं आमच्या घराचं असं म्हणतो विक्रम. मला कळलंच नाही सगळा प्रकार काय, पण आता मला कळतंय, आता लक्षात येते माझ्या असं म्हणत होता इथे विक्रम. तुमच्यासारख्या मंथरा घराघरातल्या सगळ्या लोकांना वनवास भोगायला लावतात, गैरसमजाचे फासे फेकता तुम्ही, पण त्यानंतर जे महाभारत घडणार त्यामुळे घरच मोडतात उद्ध्वस्त होतात असं म्हणत होता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. तुझ्यामुळे आमच्या घरात गेले काही दिवस काय चाललंय काय होतंय माहितीये का तुला असं म्हणत होता इथे विक्रम ओरडून. तर सुनीता म्हणते मनू कदाचित विक्रम बोलतोय ते सगळं बरोबर असेलही असं म्हणते आता इथे सुनीता, पण मला अजूनही असं वाटतंय की तू हा पेनड्राईव्ह एकदा बघ आणि तू ठरव ग काय करायचं ते प्लीज असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे मानिनी बघतच राहते सुनीताकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे काव्या खूप घाबरलेली असते. तर आजचा भाग इथे संपतो, बघूया तर रिकॅपमध्ये काय इथे काव्या काहीच बोलू नकोस असं म्हणते आता इथे मानिनी. तुला कुणाच्याच प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाही आहे, जे काय उत्तर द्यायचं आहे ते मीच देईन असं म्हणून आता कुठते ती पेनड्राईव्ह बघा प्रेक्षक हो. आता इथे सुनीता आणि आता इथे वसवत्या आणि रम्या हे बघतात. अगं काय केलंस तू मनू असं म्हणते आता इथे सुनीता. निघ असं म्हणते मानिनी. तर आता इथे त्या पेनड्राईव्हमध्ये नक्की काहीतरी महत्त्वाचं आहे, आपल्याला ना हे काहीतरी महत्त्वाचं शोधून काढायचंच आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक हो. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.